तुमचा विश्वास, आमची बातमी. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे प्रशासनाच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जुना रस्ता मोकळा करून न्याय मिळावा या मागणीसाठी 4 शेतकरी आजपासून उपोषणाला बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मौजे पांगरी बुद्रुक येथे हेमंत मनोहर निकम, सचिन रामनाथ निकम, दिलीपराज चतुर्भुज पांगारकर आणि विजय रामचंद्र पांगारकर या शेतकऱ्यांनी 16 मार्च 2026 पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 150 वर्षांपासून वापरात असलेल्या पारंपरिक रस्त्यावर नव्याने जमीन खरेदी केलेल्या बबन पगार यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तत्कालीन तहसीलदार एकनाथ बंगाळे आणि प्रांताधिकारी हेमांगी भामरे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे अन्यायकारक निर्णय दिल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान आंदोलनाची दखल घेत मंडळ अधिकारी राम तौर यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. तसेच सध्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. यावेळी शेतकरी अरुण रामचंद्र पांगारकर यांनी प्रशासनातील त्रुटी आणि कथित बनावट कागदपत्रांचे पुरावे अधिकाऱ्यांसमोर सादर केलेत. तहसीलदारांनी लवकरच न्याय मिळेल असं आश्वासन दिलं असलं तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आज आम्ही शेतकरी गेली 4 वर्षापासून आमचा जो रस्त्याची जी केस आहे ती 4 वर्षापासून प्रलंबित आहे. म्हणून आमचं या ठिकाणी 4 वर्षापासून शेतीचं खूप असं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि जाम नदीच्या कडेने आमचा रस्ता असताना 150 वर्षापासून आमचे आजी आजोबा जात आहेत. परंतु सुनीता बबन पगार आणि बबन पगार हे दोघं पती पत्नी यांनी आताच्या कालामध्ये अलीकडील बाजूमध्ये जमीन विकत घेतलेली आहे. पूर्वीचे मालक ज्यावेळेस होते त्यावेळेस आमचे आजी आजोबा आणि आम्ही पूर्वी येत होतो या रस्त्याने. परंतु त्यांनी आम्हाला बंधन केल्यामुळे आमची केस कोर्टामध्ये चालू झाली. कोर्ट देखील आम्हाला 4 वर्षापासून तहसील कार्यालय आज न्याय देतो उद्या न्याय देतो असं करत करत त्यांना कुठेतरी भ्रष्ट झालेले आहेत असा आमचा अंदाज आहे. नमस्कार, मी विजय रामचंद्र पांगारकर. मी अशी विनंती करतो की गेले 5 वर्षापासून आम्हाला जो त्रास होतोय, भयानक त्रास होतोय पावसाचा, आम्ही आज शेजारच्या प्रेमाने वावरातून जातो येतो. पण आता त्यांना ते वावर तयार करायचे. ज्या टायमाला माझा ऍक्सिडेंट झाला त्या टायमाला 1 किलोमीटर माझ्या पोराने मला चिखलातून नेलं. आज या रस्त्याच्या अडचणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ती सोडवण्यासाठी माझे शेतकरी बांधव आणि मी 4 वर्षापासून आम्ही लढत देत आहे. परंतु हे चिरीमिरीचं राजकारण, पैसा वगैरे हे असं काहीतरी झालेले असले पाहिजे म्हणून आज 4 वर्षापासून न्याय मिळाला नाही. आणि आम्हाला चिखल तुडवत दुधाच्या किटल्या पोरांना डोकं घेऊन ते रान तुडत जाऊन मेन रस्त्याला जावं लागत आहे. हे बघा, समोरील व्यक्तीने हा खोटा नकाशा दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे. बघा आता याच्यामध्ये गट नंबर 160 आहे, इकडे 158, इकडे 159, इकडे सामनेवाल्याचं 164 आणि हा 161. आता या ठिकाणी ही मीठ सागरीची शिवे आणि हे जे सिंबॉल दिसतं हा ऑलरेडी वॉर्ड आहे. तर या वॉर्डाला त्यांनी काय केलं, रस्ता दाखवलं आणि त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांची दिशाभूल अशी झाली का यांना उत्तरेच्या बाजूने पर्यायी रस्ता आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यावेळेची आपली विनंती फेटाळली की तुम्हाला पर्यायी रस्ता आहे आणि ज्या रस्त्याची तुम्ही मागणी करत आहात तिथं पाणी आहे सध्या आणि त्याच्यामुळं जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याच्यामुळं असं कारण सांगून त्यांनी ते फेटाळलं. मग आता हे बघितल्यानंतर आम्ही काय केलं, महसूल विभागात जाऊन आलो आणि महसूल विभागात आम्ही प्रश्न केला की हा जो नकाशा आहे तुम्ही दिला त्याच्यातला ओढा कुठे दाखवा. मग तो ओढा कुठे दाखवल्यानंतर हा नकाशा ऑलरेडी खोटा आहे. बघा मग आता तो सांगत होतो तो खरा आहे, हा खोटा आहे. बघा आता इथं ओढा आहे ना, इथं काय म्हणलं लागू रस्ता. दरम्यान आमरण उपोषणाला स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून अनेकांनी आंदोलनात सहभागी होत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तर परिस्थिती तणावपूर्ण असली तरी प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, सिन्नर, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.